नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार इन्स्टंट गुलाबजामुन. त्यासाठी मी इथे आशीर्वादचा पॅकेट आणलं आहे गुलाबजामुनचा. आता इथे आपण पहिलं चासणी बनवून घेऊया. चासणी कशी बनवायची त्याचीही इन्स्ट्रक्शन त्याच्या पॅकेटच्या पाठी असतात. तुम्हाला किती प्रमाणात पाणी घ्यायचं, किती प्रमाणात साखर घ्यायची आहे ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. मी याच्यामध्ये वेलची पावडर आणि थोडेसे केशर टाकलं आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये येईल. थोडीशी आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आणि चासणी बनवून घ्यायची आहे. इथे आपण आता त्याचा डो बनवणार आहोत. डो बघा सॉफ्ट मळून घ्यायचा आहे. त्याला थोडं रेस्टसाठी ठेवायचं आहे. चांगलं मळून घेतल्याच्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनटं त्याला रेस्टमध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करायचे. ह्याच्यात अंदाजे करून 30 ते 35 ते 36 गोळे तयार होतात. इथे मी आता तेल कढईमध्ये गरम केलं आहे. आता आपण हे गोळे तळून घेऊया. तळून झाल्याच्यानंतर आपल्याला हे गोळे थोडं बाहेर काढून लगेच आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून ते पाकामध्ये फुलले जातील. पाकामध्ये टाकल्यानंतर हे आपल्याला अर्धा तास ते 1 तास पाकामध्ये मुरत ठेवायचे आहेत, जेणेकरून सर्व पाक गुलाबजामुनला आतपर्यंत मुरला जाईल. तुम्ही बघू शकता आपल्याला गुलाबजामुन सुद्धा रेडी आहेत खाण्यासाठी. तुम्ही आतपर्यंत त्याचं टेक्स्चरही बघू शकता. मी एक तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, मी तोडून दाखवते तुम्हाला. एकदम सॉफ्ट झालेत ते. थँक यू फॉर वॉचिंग.